नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 20 जानेवारीच्या इम्पॉर्टंट अशा चालू घडामोडी पाहणार आहोत। तर लेक्चरला सुरुवात करण्याआधी ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राइब केलेलं नाही त्यांनी खाली सबस्क्राइब नावाचं बटन आहे, त्या बटनवरती तुम्ही क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला एक बेल आयकॉन येईल, त्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल। ओके, लेक्चरच्या एंडला आपण क्वेश्चन ऑफ द डे घेतो, त्याचा आन्सर जे आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे। लेक्चरच्या सुरुवातीला आपण कालच्या क्वेश्चनची रिव्हिजन करतो, कालच्या क्वेश्चन आपण इथे परत विजिट करतो आणि त्याचा आन्सर बघतो। जर तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं, इम्पॉर्टंट वाटलं तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा। चला सुरुवात करूया आपण आता कालच्या क्वेश्चन पासून। इंडिया रबर एक्सपो 2019 चे उद्घाटन कुठे झाले? तर इंडिया रबर एक्सपो, जे की रबर उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी, चालना देण्यासाठी आणि त्याच्या निर्यातीला चालना देण्यासाठी हे जे आहे रबर एक्सपो 2019, जे की 10वं होतं। ओके, याचं जे उद्घाटन झालं, याच्या प्रदर्शनीचे उद्घाटन झालं ते मुंबईमध्ये झालं। कुणाच्या हस्ते झालं हे पण लक्षात ठेवायचं असतं, तर हे झालं सुरेश प्रभू यांच्या हस्ते। सुरेश प्रभू काय आहेत? तर केंद्रीय वाणिज्य, उद्योग आणि नागरी विमान वाहतूक मंत्री आहेत, त्यांच्या हस्ते हे झालेलं आहे। भारतीय कंपन्यांना त्याच्यामुळे काय होणार आहे की नवीन तंत्रज्ञान, माहिती क्षेत्राचा उपयोग आणि विकास धोरणांची आखणी, तसेच परदेशी कंपन्यांबरोबर तिथे जे त्यांचे रिलेशन आहेत ते डेव्हलप करण्यासाठी याच्या थ्रू मदत होणार आहे। हे झालं त्याचं युसेज। एवढं या पॉईंटविषयी पुष्कळ आहे। चला आता आजच्या न्यूज बघू। उत्तर प्रदेश सामान्य प्रवर्गाच्या आर्थिकदृष्ट्या मागासांसाठी 10% आरक्षण लागू। म्हणजे आता उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा हे आरक्षण लागू झालेलं आहे। आपण थोड्या दिवसापूर्वी न्यूज पाहिलेली होती की ज्याच्यामध्ये गुजरात जे आहे ते पहिलं राज्य झालेलं आहे। गुजरात जे आहे ते पहिले राज्य आहे की त्यांनी जे आहे ते अप्रूव्ह केलेलं आहे। मग आता हे जे आहे ते बघा, उत्तर प्रदेश राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने राज्यातल्या सामान्य प्रवर्गाच्या आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या पात्र लोकांसाठी सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षणासाठी 10% आरक्षणाची अट लागू करण्यास मान्यता दिली आहे। तर उत्तर प्रदेश हे कितवं राज्य आहे याच्यासाठी न्यूज घेतलेलं आहे। उत्तर प्रदेश जे आहे ते तिसरं राज्य आहे। ओके, उत्तर प्रदेश तिसरं राज्य आहे। दुसरं राज्य आहे झारखंड। झारखंड हे दुसरं राज्य आहे। आणि मग आता ह्याच्याविषयी आपण थोडी रिव्हिजन सुद्धा केली पाहिजे, कारण तुम्हाला राज्य कोणत्या कितव्या नंबरचं हे विचारण्याचं सोडून तुम्हाला कलम विचारलं जाऊ शकतं, किंवा मग लोकसभेमध्ये ते किती विरुद्ध किती मतांनी झालं हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं। तर लोकसभेमध्ये जे आहे ते 323 विरुद्ध 3 अशा मतांनी झालेलं होतं। राज्यसभेमध्ये झालेलं होतं ते 165 विरुद्ध 7 असं झालेलं होतं। विरोधी पक्ष पण लक्षात ठेवा, अण्णा द्रमुक आणि डावे पक्ष याच्यासाठी जी केलेली होती ती घटना दुरुस्ती विधेयक बघा किती होतं, 124 विधेयक आहे। विधेयकाचं रूपांतर परत जाऊन घटना दुरुस्तीमध्ये होतं, हे लक्षात ठेवा। मग हे जे आहे विधेयक नंबर सुद्धा लक्षात ठेवा, 124वा, आणि ही घटना दुरुस्ती कितवी आहे तर 103वी घटना दुरुस्ती आहे। ओके, आणि मग याच्यामध्ये हे जे संसदेमध्ये मांडलं ते कोणी मांडलं हे पण लक्षात ठेवा, सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांनी मांडलेलं आहे। आणि याच्यामुळे काय झालेलं आहे तर कलम 15 आणि कलम 16 याच्यामध्ये सुधारणा झालेली आहे। तर तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने पॉलिटीमध्ये कलम 15 आणि कलम 16 कशाचे रिलेटेड हे सगळं तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। याच्याच बरोबर हे जे 10% आरक्षण होतं, मग याचे क्रायटेरिया काय काय होते, बरोबर? जे 8 लाख उत्पन्न होतं, परत 5 एकरपेक्षा कमी शेतीचं जे होतं, मग असे जे सगळे जे होते 5 एकरपेक्षा कमी जमीन मालकी असली पाहिजे, 1000 स्क्वेअर फूट पेक्षा कमी क्षेत्रफळ असलेलं घर असलं पाहिजे, शहरी भागामध्ये 900 स्क्वेअर फीट पाहिजे, असे जे सगळे होते हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। यापैकी कोणतं नाही अशा काइंड ऑफ क्वेश्चन येऊ शकतो, आणि हा हॉट टॉपिक आहे। त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये राज्यसेवा नाही आलं तर तुम्हाला कंबाईनमध्ये विचारलं जाऊ शकतं, त्यामुळे तुम्हाला हे परफेक्ट माहित असणं गरजेचं आहे। आणि मग इथे नाही तर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये याच्या रिलेटेड क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। त्याचबरोबर इंदिरा सावनी केस जी होती 1992ची, ओके, या केसच्या वेळेला सुप्रीम कोर्टाने काय निकाल दिलेला होता की 50% पेक्षा जास्त आरक्षण दिलं जाऊ शकत नाही अनलेस की एक्स्ट्रा ऑर्डिनरी कंडिशन क्रिएट होत नाही तोपर्यंत। आणि बॅकवर्ड क्लास जो आहे, इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास, हा फक्त आर्थिक निकषांवरती डिपेंड होऊ शकत नाही, हे त्यावेळेचं जे होतं ते त्याचं वर्डिक्ट होतं SCचं, पण आता ते वेगळं झालेलं आहे। आणि एवढं तुम्हाला याच्याविषयी माहीत असणं पुष्कळ आहे। ओके, फक्त कलमांची तुम्ही व्यवस्थितरित्या आहे तो अभ्यास करा। बघू पुढे।
व्हिएतनाममध्ये एशियन भारत पर्यटन मंत्र्यांची जी बैठक आहे ती पार पडलेली आहे. तर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की हे कुठे झालं, तर कुठे झालं, व्हिएतनाम. आणि व्हिएतनाम मधल्या सिटीचं नाव सुद्धा लक्षात ठेवा. असं विचारलं जाऊ शकतं की व्हिएतनाम मधील कुठे झालं, तर हा लॉंग सिटी, ओके, या शहरामध्ये झालं. मग भारताकडून याचं प्रतिनिधित्व कोणी केलं गेलं, तर पर्यटन मंत्री KJ अल्फॉन्स, ओके, हे पण नाव लक्षात ठेवा. आणि याच्याविषयी जो डिसिजन होता तो सिंगापूरमध्ये नोव्हेंबर 2018 रोजी झालेल्या एशियन भारत इन्फॉर्मल ब्रेकफास्ट शिखर परिषद घेतलेल्या एका निर्णयानुसार झाला. पर्यटनाला चालना देण्यासाठी हा जो कार्यक्रम आहे तो झाला. आता इथं आलेला आहे एशियन, म्हणजे बघा तुम्हाला हे जे आलेलं आहे त्याच्यावरून तुम्हाला पास्टमध्ये जे न्यूज झाले आहेत त्याची रिव्हिजन करणं गरजेचं असतं. आता इथे एशियन आलेलं आहे, तर एशियनचा फुल फॉर्म सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. द असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स, ओके, हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आणि याचं जे हेडक्वार्टर जे आहे ते जकार्ता, ओके, जकार्ता इंडोनेशियाची राजधानी आहे. आता इथे इंडोनेशिया आलं त्यावरून तुम्हाला जस्ट रिकॉल झालं पाहिजे की पहिला सागरी सराव समुद्र शक्ती, ओके, हा समुद्र शक्ती जो होता तो भारत आणि इंडोनेशियामध्ये झालेला होता. कुठे झालेला होता हे सुद्धा लक्षात ठेवा, सुराबया बंदराजवळ झालेला होता, ओके. पहिला सागरी सराव आहे त्यामुळे लक्षात असलं पाहिजे. ज्या ज्या वेळेला इंडोनेशिया येईल त्या त्यावेळेला जकार्ता आठवलं पाहिजे. आणि जकार्ता एशियनचं हेडक्वार्टर आहे हे सुद्धा त्यावेळेला तुम्हाला आठवलं पाहिजे. कोरिलेट करून ठेवा, गोष्टी सोपं होऊन जाईल तुमच्यासाठी, ओके. एवढं जस्ट तुम्हाला याच्याविषयी माहित पाहिजे. एशियन आहे, एशियनचे सदस्य देश किती आहेत, तर 10 आहेत, ऑब्झर्वर 2 आहेत, ओके. एवढं पण जस्ट तुमच्या लक्षात असावं, ओके. चला बघू पुढची न्यूज. IIT हैदराबाद लॉन्चेस बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर बघा, आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये बीटेक आता पदवी देणार आहे IIT हैदराबाद. तर बघा, ग्लोबली IIT हैदराबाद तिसरं इन्स्टिट्यूट झालेलं आहे की जे AIचे बीटेक डिग्री देतं. आणि हे जे एज्युकेशन आहे हे 2019-20 या अकॅडमिक इयरपासून स्टार्ट होणार आहे. आणि याच्यासाठी जे हे असणार आहेत, एंट्री जे असणार आहे, ॲडमिशन जे असणार आहेत ते JEE जी एंट्रन्स एक्झाम आहे त्याच्या थ्रू होणार आहेत. आणि हे जे आहे IIT हैदराबाद हे पहिलं इंडियन इन्स्टिट्यूशन आहे की जे फुल प्लेज बीटेक जे आहे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये पदवी देणार आहे. आता IIT हैदराबाद जे आहे ते ऑलरेडी एमटेक ही पदवी देते आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये, हे पण तुम्ही नोट करून ठेवा. आता फक्त त्यांनी बीटेक पदवी चालू केलेली आहे. आणि मग IIT जर सांगितलं तसं तिसरं आहे. तर पहिल्या 2 कुठल्या आहेत, तर US मधल्या आहेत, कार्निग मेलन युनिव्हर्सिटी आणि मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी MIT, हे जे आहे ते US मधले आहेत. ह्या 2 आहेत. आणि आपला IIT हैदराबाद जे आहे ते तिसरं इन्स्टिट्यूट झालेलं आहे. आता इथं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा रिलेटेड आलेला आहे. तुम्हाला आठवत असेल मागे एक न्यूज पाहिलेली आपण की आभासी न्यूज अँकर जो होता तो चीनने निर्माण केला होता. आणि चीनने तो जगातील पहिला जो होता तो असा न्यूज अँकर तयार केला होता की जो व्हर्च्युअल न्यूज रीडर असणार आहे, जो की 24 तास जो आहे तो न्यूज वाचू शकणार होता. तो सुद्धा जो होता तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच टेक्नॉलॉजीवरती काम करत होता, ओके. हे जस्ट तुम्हाला माहित पाहिजे, शिन्हुआ या वृत्तसंस्थेने केलेलं होतं ते. जस्ट मागची न्यूज आहे ती पण इथे तुम्ही नोट करून ठेवा. बघू पुढची न्यूज. अम्मा घरे LED. तर बघा, ही जी योजना आहे ती कोणी चालू केली हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर ही जी योजना आहे ती ओडिशा सरकारने चालू केलेली आहे. राज्यातील 95 लाख कुटुंबांना मोफत LED बल्बच्या वितरणासाठी अम्मा घरे LED ही जी योजना आहे ती सुरू केलेली आहे. मग याचे जे लाभार्थी आहेत ते कोण आहेत, बघा, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा आणि राज्य अन्न सुरक्षा योजनेमध्ये सहभागी लोक जे आहेत ते या योजनेचे लाभार्थी असणार आहेत. आणि याचं जे इम्प्लिमेंटेशन आहे हे कोण करते, बघा, ही कोणातर्फे राबवली जाणार आहे, ओडिशा पॉवर ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारा ही राबवली जाणार आहे. आणि या योजनेचा ॲक्च्युअल फायदा घेण्यासाठी बायोमेट्रिक वापरलं जाणार आहे, ओके. आणि मग हे इम्प्लिमेंट करण्यासाठी त्यांना 3.8 कोटी LED बल्ब लागणार आहेत, ओके. ओडिशाचे CM जे आहेत ते नवीन पटनाईक. आता ओडिशाच्या रिलेटेड ज्या ज्या न्यूज आल्या त्या तुम्ही इथे रिवाइज करणं अपेक्षित आहे, बरोबर. पहिला आंतरराष्ट्रीय देशी आदिवासी चित्रपट जो होता, ओके, पहिला देशी आंतरराष्ट्रीय आदिवासी चित्रपट होता तो सुद्धा होता ते ओडिशामध्ये होता, बरोबर. 3 टप्प्यामध्ये होता तो. त्यानंतर थोड्या दिवसापूर्वी आपण पाहिलेले होते, त्याला आता बरेच दिवस झाले, सौर जलनिधी योजना
हे जे होतं की ते सौर पंपांचा वापर केला जाणार होता. 5K पंप होते, म्हणजे 5000 पंप होते, त्याचं हे वाटप करणार होते. त्याच्यामध्ये 90% सबसिडी होती. ओके. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की सौर जलनिधी योजनेमध्ये काय होतं. मग त्याच्यासाठी क्रायटेरिया होतं की व्हॅलिड किसान पत्र पाहिजे आणि कमीत कमी अर्धा एकर जमीन पाहिजे. त्यानंतर आपण पाहिलेलं की वीर सुरेंद्र साई विमानतळ, वीर सुरेंद्र साई विमानतळ, जे की झारसुगडा विमानतळाचे नामकरण झालेलं होतं. आणि हे जे वीर सुरेंद्र साई विमानतळ होतं हे अपग्रेडेड विमानतळ होतं. बरोबर, हे ऑलरेडी होतं, त्याला अपग्रेड केलेलं होतं. आणि हे जे होतं ते दुसरं ऑपरेशनल एअरपोर्ट झालेलं होतं ओडिसामधलं. पहिलं जे होतं ते भुवनेश्वरमधलं बिजू पटनाईक होतं. त्याचबरोबर ओडिसाने चालू केलेलं होतं मोबस सर्व्हिस. ओके. आणि ओडिसाचं एक रिलेटेड लक्षात ठेवा की जे रोसोगोला दिन सुद्धा ओडिसा म्हणजे साजरा करतं, तर ते 30 जुलैला करतं. ओके, 30 जुलैला ते करतं. एवढ्या गोष्टी तुम्हाला ओडिसाच्या रिलेटेड माहीत पाहिजे. असंच तुम्ही एखादी न्यूज आली की ती कुठली त्या स्टेटच्या रिलेटेड त्या काळामध्ये किती झाल्यात ह्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. कारण याचा फायदा कसा होतो, तुम्हाला कधी कधी जरी एक्झॅक्ट माहीत नसलं तर तुम्ही ते इलिमिनेशन करू शकता. ओके. तुम्ही जरी 4 मधले 2 पर्याय जरी कट केले तर तुमची 50% प्रोबॅबिलिटी वाढते तुम्ही ते आन्सर करेक्ट करण्याचं. मग अशा 2 पैकी एक तुम्ही कोणतंही टिक करू शकता जरी माहीत नसेल तरी. बघू पुढे. उन्नती. उन्नती इस्रोचा उपग्रह बांधणी व प्रशिक्षण कार्यक्रम. आता हा कुठे आहे ते बघा, बंगळुरूमध्ये आहे. युनिस्पेस नॅनो सॅटेलाइट असेंब्ली अँड ट्रेनिंग, म्हणजेच काय उन्नती. उद्घाटन याचं कोणी केलं बघा, केंद्रीय अणुऊर्जा राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. 3 तुकड्यांमध्ये हे 3 वर्ष चालणार आहे आणि 45 देशांच्या अधिकाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. कशासाठी रिलेटेड आहे, उपग्रह बांधणी आणि प्रशिक्षण दिलं इथं जाणार आहे. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की उन्नती जो आहे हा उपग्रह म्हणजे हा जो कार्यक्रम आहे हा कुणी चालू केला, तर हा कुणाचा कार्यक्रम आहे, इस्रोचा कार्यक्रम आहे. ओके. आता इथे इस्रोच्या रिलेटेड सगळ्या ज्या न्यूज आहेत तुम्ही इथं रिवाइज करणं अपेक्षित आहे. बघा, तुमची अशीच रिव्हिजन डेली होत राहणार आहे जोपर्यंत एक्झाम येत नाही तोपर्यंत. हे खूप चांगली गोष्ट आहे. नाव क्वेश्चन ऑफ द डे. 7वी एशियन भारत पर्यटन मंत्र्यांची बैठक कुठे आयोजित केली होती. तुम्हाला 4 पर्याय दिले आहेत. आशा करतो मित्रांनो तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं असेल, इम्पॉर्टंट वाटलं असेल आणि तुम्ही या लेक्चरला लाईक कराल आणि तुमच्या मित्रमैत्रिणींच्या व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपमध्ये शेअर कराल. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.